जय हिंद. नमस्ते विद्यार्थिनी प्राध्यापक मित्रांनो. मिस्टर अक्षय बेळे SPPU एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वजणांचं स्वागत आहे. आत्ताच्या व्हिडिओमध्ये आज दिनांक 7 फेब्रुवारी 2024ची एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. ते म्हणजे की विद्यार्थी मित्रांनो, नुकतेच विद्यापीठाचे विंटर एक्झाम 2023चे पेपर झालेले आहेत आणि त्याचा निकाल देखील जाहीर झालेला आहे. अशा अभ्यासक्रमाचे पुढील जे काही समर एक्झाम 2024साठी जे काही परीक्षा फॉर्म सुरू करणार होते तर ते आपल्या एक्सपेक्टेडनुसार विद्यापीठाने सुरू करून दिलेले आहे. त्यामध्ये आज जे काही परीक्षा फॉर्म सुरू झालेले आहे त्यामध्ये फर्स्ट इयर BBA, फर्स्ट इयर BBA IB आणि फर्स्ट इयर BBA CA या 3 अभ्यासक्रमाचे परीक्षा फॉर्म हे सुरू झालेले आहे. ज्या परीक्षा विद्यापीठ टप्प्याटप्प्याने मार्च, एप्रिल आणि मे 2024 दरम्यान घेणार आहेत. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये तुम्हाला सांगणार आहे की या पुढच्या परीक्षा कधी होणार आहे. तर काही परीक्षा या मार्च एंडला होतील, काही एप्रिलला होतील, तर काही मेपर्यंत परीक्षा या चालणार आहेत. ओके, सो तुम्हाला माहिती आहे की ॲज पर NEP न्यू एज्युकेशन पॉलिसी 2020 हे विद्यापीठांतर्गत पुढच्या वर्षीपासून राबवली जाणार आहे अंडर ग्रॅज्युएशनच्या वर्गांसाठी. PGला या वर्षीपासूनच म्हणजेच 23-24 पासून राबवण्यात आलेली आहे. अंडर ग्रॅज्युएशनला 24-25 या इयरपासून सुरुवात होणार आहे. तर या पार्श्वभूमीवर सर्व जे काही निकाल आहे म्हणजे परीक्षा वेळेत घेऊन त्याचा निकाल लवकर जाहीर करणं हे विद्यापीठापुढे येणारं आव्हान आहे. तर या आव्हानाला सामोरं जाण्यासाठी विद्यापीठाने आज दिनांक 7 फेब्रुवारी 2024 रोजी काय करून दिलेले आहे, येणाऱ्या पुढच्या परीक्षेसाठीचे परीक्षा फॉर्म सुरू करून दिलेले आहे. तर आज जे काही परीक्षा फॉर्म सुरू झालेले आहे ते आहे फर्स्ट इयर BBA, फर्स्ट इयर BBA IB आणि फर्स्ट इयर BBA CA या 3 अभ्यासक्रमाचे परीक्षा फॉर्म सुरू झालेले आहे. ज्याची परीक्षा फॉर्म भरण्याची मुदत 7 फेब्रुवारी 2024 ते विदाऊट लेट फी 20 फेब्रुवारी 2024 पर्यंत आहे आणि लेट फीसह आपण 23/2/2024 म्हणजे 23 फेब्रुवारी 2024 पर्यंत परीक्षा फॉर्म हे भरू शकता. मॅक्झिमम 14 ते 15 दिवसाचा कालावधी तुम्हाला परीक्षा फॉर्म भरण्यासाठी दिलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, संबंधित विद्यार्थ्यांनी परीक्षा फॉर्म भरा. हे परीक्षा फॉर्म रेग्युलर ॲज वेल ॲज बॅकलॉग स्टुडंटच्यासाठी सुद्धा असणार आहे. आता या अनुषंगाने खूप महत्त्वाची माहिती देत आहे. तर बघा, एखादा विद्यार्थी ऑलरेडी आता SY-BAला असणार आहे, बट त्याचा फर्स्ट इयरचा जर का बॅकलॉग राहिलेला असेल तर तो देखील आत्ता काय करू शकतो, फॉर्म भरू शकतो. म्हणजे त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं, SY-BBAसाठी किंवा SYसाठी एक सेपरेट फॉर्म भरायचा आणि फर्स्ट इयर बॅकलॉगसाठी काय करायचं आहे, सेपरेट फॉर्म भरायचा आहे. म्हणजे जे विद्यार्थी SYला आहे आणि ज्यांचे बॅकलॉग आहे, ओके, तर त्यांना SYसाठी रेग्युलरसाठी एक फॉर्म भरायचा आणि फर्स्ट इयरच्या बॅकलॉगसाठी सेपरेट फॉर्म भरायचा, असे 2 फॉर्म भरायचे आहेत. ओके, पण जे विद्यार्थी आता फर्स्ट इयर BBAला ऑलरेडी आहे बट फर्स्ट सेम दिलं आणि त्याच्यामध्ये जर का बॅकलॉग राहिला आणि आता ते काय करतील, सेकंड सेमला ॲडमिटेड आहे, तर त्यांना सेकंड सेमचाच फॉर्म भरताना त्याच्यामध्येच फर्स्ट इयरचे बॅकलॉग पण सब्जेक्ट येणार आहे. म्हणजे त्यांना किती फॉर्म भरायचे आहे, फक्त एकच फॉर्म भरायचा. त्याच फॉर्ममध्ये काय येणार आहे, सर्व सब्जेक्ट येणार आहे. फक्त फॉर्ममध्ये टिक करताना एक गोष्ट लक्षात घ्या, या अगोदरचा जो काही निकाल लागलेला आहे म्हणजे सेमिस्टर फर्स्टचा जो काही निकाल जाहीर झालेला आहे, तर या निकालामधून तुम्हाला सपोज एखाद्या विषयात फेल झालेला असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही इंटरनल फेल झाला का, प्रॅक्टिकलला फेल झालात का, युनिव्हर्सिटी एक्झामला फेल झालात, तर ह्या तिन्ही गोष्टी काय करा, तुम्ही काळजीपूर्वक बघा. सपोज इंटरनललाच फेल झालेला असेल तर इंटरनलच्याच कॉलमला काय करा, येस करा. प्रॅक्टिकलमध्येच जर का फेल झाला तर प्रॅक्टिकल कॉलमला येस करा. जर युनिव्हर्सिटी एक्झाममध्ये फेल झाला तर त्याच कॉलमला फक्त काय करा, येस करा. ओके, अदरवाईज तुम्हाला टिक करण्याची आवश्यकता नाही. तर काही वेळेस विद्यार्थी काय करतात, ऑलरेडी इंटरनल प्रॅक्टिकलमध्ये पास असतात, फक्त युनिव्हर्सिटी एक्झाममध्ये नापास असेल तर हे विद्यार्थी तिन्ही कॉलमला काय करतात, टिक करून ठेवतात. मग तुमची काय होते, परीक्षा फी वाढते आणि तुमचं परत इंटरनल इव्हॅल्युएशन काय होतं, वाढत जातं. तर परीक्षा फॉर्म भरताना काळजीपूर्वक परीक्षा फॉर्म भरा. निश्चितच आपण या संदर्भात मार्गदर्शनपर व्हिडिओ तयार केला जाईल आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून देखील आपण काय करू शकता, परीक्षा फॉर्म भरू शकता. ओके, आता हा झाला एक महत्त्वाचा मुद्दा. दुसरा आहे की काही विद्यार्थी काय होतात, फर्स्ट इयरला लेट ॲडमिशन घेतात. ओके, आणि त्यामुळे त्यांचा फर्स्ट इयरचा फर्स्ट सेमचा फॉर्म भरला गेलेला नाही. तर आता ज्यावेळेस ते फर्स्ट आणि सेकंड असे दोन्ही सेम एकत्रित जर का त्यांना फॉर्म भरायचा असेल तर नंबर 1 त्या विद्यार्थ्याकडे काय असलं पाहिजे, इलिजिबिलिटी नंबर.
ओके. सो इलिजिबिलिटी नंबर असेल तर तो विद्यार्थी काय करू शकतो, फर्स्ट सेम आणि सेकंड सेमचा फॉर्म भरू शकतो. पण तत्पूर्वी फॉर्म भरण्यापूर्वी त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं, कॉलेजच्या एक्झाम सेलला संपर्क करायचा. एक्झाम सेलमधून काय करायचं आहे, त्यांनी सब्जेक्ट ॲड रिक्वेस्ट पाठवायची. काय करायची, फर्स्ट आणि सेकंड सेमसाठी काय करायची, एकत्रित सब्जेक्ट ॲड रिक्वेस्ट पाठवायची. ओके. सब्जेक्ट ॲड रिक्वेस्ट पाठवल्यानंतर ती ॲप्रूव्ह होईल आणि ॲप्रूव्ह झाल्यानंतरच तुम्हाला काय करता येईल, सेम फर्स्ट आणि सेम सेकंडचा एकत्रित फॉर्म भरता येईल. पण ऑलरेडी जर का एखाद्या विद्यार्थ्यांनी सेम फर्स्ट दिलेली आहे, त्याच्यात जर का बॅकलॉग राहिला आणि तो आता सेम सेकंडचा परीक्षा फॉर्म भरतो आहे, तर दोन्ही परीक्षा फॉर्म भरण्यासाठी ऑलरेडी जी काही पहिली प्रोसेस आहे त्या प्रोसेसनुसारच त्यांना काय करावं लागणार आहे, परीक्षा फॉर्म भरावा लागणार आहे. सो या पद्धतीने सगळ्यात महत्त्वाची माहिती तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे. परीक्षा फॉर्म ऑलरेडी तुम्ही ABCID पाठीमागच्या सेमिस्टरला जर का चुकीचा नोंदवला असेल तर आत्ता तो काय करा, अपडेट करा. ओके. तर परीक्षा फॉर्म कसा भरायचा या बाबतीत आपण सेपरेट व्हिडिओ बनवूया. पण आत्ताच्या व्हिडिओमध्ये जी माहिती दिली ती काळजीपूर्वक बघा. आज दिनांक 7 फेब्रुवारी 2024 रोजी फक्त BBA, BBA IB आणि BBA CAचे परीक्षा फॉर्म जाहीर झालेले आहे. ओके, सुरू झालेले आहे. तर यापुढं BA, BCom, BSc, त्याच्यानंतर BSc CS म्हणजे कम्प्युटर सायन्स, ॲनिमेशन आणि फर्स्ट इयरचे जे विद्यार्थी असतील किंवा डिप्लोमा रिलेटेड जे विद्यार्थी असतील म्हणजे PG किंवा DTL असतील, PG DBM असतील, आणखीन बाकीचे जेवढेही काही डिप्लोमाज असतील, तर या परीक्षेचे देखील काय होणार आहे, परीक्षा फॉर्म लवकर जाहीर होणार आहे. तुम्हाला माहिती आहे की जी काही विंटर एक्झाम झालेली होती, विंटर एक्झाम 2023, ही ऑलरेडी फर्स्ट इयरची परीक्षा ही कॉलेज लेवलला कंडक्ट झालेली होती आणि ही परीक्षा 21 नोव्हेंबरच्या दरम्यान आसपास महाविद्यालयाने घेतली आणि त्याचे मार्क विद्यापीठाकडे 15 डिसेंबरपर्यंत भरलेले होते आणि विद्यापीठाने 27 डिसेंबर ते 2 जानेवारी या दरम्यानपर्यंत ऑल फर्स्ट इयरचे जे काही विद्यार्थी आहे यांचा निकाल ऑनलाईन पद्धतीने जाहीर केलेला होता आणि सदर विद्यार्थ्यांसाठी जी काही फोटोकॉपी होती आणि रिव्हॅल्युएशनची जी काही मार्क्स एंट्री होती तर त्याची अंतिम डेट 2 फेब्रुवारी 2024 पर्यंत होती. मी याही ठिकाणी असं म्हणेल की ज्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी फोटोकॉपीला टाकले त्याच्यामध्ये त्याचा निकाल आला नाही आला तो भाग नंतरचा, पण तरीसुद्धा त्या विद्यार्थ्यांनी आता परीक्षा फॉर्ममध्ये तो सब्जेक्ट ॲड करायचा आहे. ऑलरेडी विद्यापीठाने काय केलेलं आहे, रिव्हॅल्युएशनचा रिझल्ट पण लावलेला आहे फर्स्ट इयरचा, कारण त्यांची मार्क्स भरण्याची लास्ट डेट काय होती, 5 फेब्रुवारी 2024 आणि 6 फेब्रुवारीपर्यंत त्यांचा जो काही ऑनलाईन निकाल आहे रिव्हॅल्युएशनचा तो जाहीर झालेला असेल. त्या महाविद्यालयांनी त्या विद्यार्थ्यांनी आपल्या महाविद्यालयातील परीक्षा विभागाशी संपर्क करायचा आहे. जर का तुमच्याकडे अपडेटेड रिझल्टमध्ये तो विद्यार्थी पास असेल तर त्या विद्यार्थ्यांनी आत्ता परीक्षा फॉर्म भरताना तो सब्जेक्ट टिक करायचा नाही. ओके. सो बाकी सब्जेक्टला तुम्ही ज्या विषयात पास आहे त्या विषयात पुन्हा तुम्हाला परीक्षा फॉर्म भरता येणार नाही. तुम्हाला जे विषयात फेल आहे, बॅकलॉग आहे तेच परीक्षा फॉर्म भरता येईल आणि सेमिस्टर जे काही सेकंडचे फॉर्म आहे ते आत्ता सुरू झालेले आहेत. ओके. सो विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने आपण माहिती दिलेली आहे. लवकरच बाकीचेही फॉर्म सुटले जातील. तर अधिक माहितीसाठी आपण आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. अद्याप जर का आपण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्वरित सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला परीक्षेसंदर्भातल्या अद्ययावत माहिती तुम्हाला भेटतील. या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती जर का आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अधिक माहितीसाठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि परीक्षेबाबत अद्ययावत माहितीसाठी त्वरित टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा आणि या टेलिग्राम चॅनलची लिंक आपल्या महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांपर्यंत नक्की पोहोच करा, जेणेकरून त्यांना देखील परीक्षेचा लाभ भेटेल. सो पुन्हा भेटू, तोपर्यंत टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.